ग्रुपवरती. तर तो होता की असे मला चॅट्स असे यायला लागले होते. हा एक द्वारिकेश शुगरवाला. ठीक आहे. द्वारिकेश शुगर हा स्टॉक याचा तुम्ही कोणीतरी मला पॅटर्न पाठवला होता ड्रॉ करून. टाइम फ्रेम बना होती का? ओके. तर ओके. हा. तर इथे कोणीतरी असा फार स्टीप पॅटर्न काढला होता. हा तरी नाही एवढा. आणखीन एखादा बघू आपण. फार स्टीप पॅटर्न होता हा. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल वाला. ओके राईट. तर या पॅटर्न मध्ये जो मी पॅटर्न काढलेला आहे सध्या, या ज्या दोन ट्रेंड लाईन्स आहे, मला कोणीतरी हा वाला चॅनल दिला होता ग्रुपवरती. तर या चॅनलचा हे चॅनल म्हणजे मी हे चॅनल का रिजेक्ट केलं होतं, तर ह्याचे एक मोठं रिझन असं आहे की या चॅनलचा जो हा अँगल आहे, म्हणजे हा जो इथून तुम्ही बघता की हॉरिझॉन्टल अँगल या अँगल पासून हे खूप जास्त अँगल आहे. म्हणजे हे असं खूप जास्त स्लोप आहे याच्यावर. तुम्हाला हे कळतंय? खूप जास्त स्लोप आहे याचा. तर याच्यामध्ये काय नुकसान होतं, याच्यामध्ये मॅथमॅटिकल टर्म्स जरी कळत नसल्या तरी असे चार्ट्स बऱ्याच वेळा याच लेवलला इथे कन्सॉलिडेट करत बसतात, इथेच खेळत बसतात. मग ते नायदर प्लस आहेत नॉर मायनस आहेत. आणि याचा अर्थ असा होतो की आपलं जे आहे अननेसेसरीली पैसे तिथं गुंतून राहिले आणि त्याचा काहीच अर्थ होणार नाही पुढे मागे. अँड मेन म्हणजे हे जनरली यांचे पॅटर्न्स फॉलो करत नाहीत. जे काही यांचे चार्ट, जे काही रेग्युलर आपलं चार्ट आहे की बाबा इथून इथपर्यंत जायला पाहिजे, तर हे करत नाहीत. आणि केले तरी यांना खूप वेळ लागतो, कारण की इथं बराच वेळ त्याच्या हॉरिझॉन्टल लेवलला कन्सॉलिडेट करणार आणि नंतर वरपर्यंत जाणार, जे काही त्याची लेवल आहे तिथपर्यंत. तर म्हणून असे फार जे स्टीप चॅनल आहेत, जे एकदम असे खडे आहेत, ते नाही असे एकदम हे खाली किंवा वरती. मी एक हे दाखवतो तुम्हाला. येस, हा वाला पॅटर्न हा फार स्टीप आहे बघा. हे एवढे एवढे स्टीप वाले म्हणजे एकदम खडे पॅटर्न नाही घ्यायचे, कारण की हे इथं टाइमपास करत राहू शकता असे. सो त्याच्यामध्ये आता लॉंग टर्म वाल्यांनी याचा विचार नाही करायला पाहिजे की त्याचा पॅटर्न असा आहे तसा आहे. लॉंग टर्म वाल्यांनी तर चार्ट फक्त एंट्री आणि एक्झिटच्या वेळेस बघायला पाहिजे. बट येस, जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर अशा गोष्टी मॅटर करतात. आणि म्हणून हे स्टीप वाले पॅटर्न जे आपण अवॉइड करायला पाहिजे. असं नाही की काढायचेच नाही, ते स्टॉप लॉस आणि टार्गेट सेट करण्यामध्ये कामी येतात. बट एंट्री आणि एक्झिट की मी तर शेअर आज घेऊ आणि उद्या विकू, हे डिसाईड करता वेळेस तुम्ही जर असे खूप जास्त अँगल वाले पॅटर्न्स असणार तर हे तुम्ही पूर्ण ट्राय करा की हे तुम्ही अवॉइड कराल, म्हणून की असे स्टीप वाले पॅटर्न्स. त्याच्यानंतर आणखीन एक चूक मला भेटली होती कालच्या तुमच्या पॅटर्न्स मध्ये. मला हा टाटा मोटर्सचा कोणीतरी शेअर केला होता चार्ट. तर यामध्ये हा राईट. तर हा जो पॅटर्न आहे, ठीक आहे, तर हा पॅटर्न याला असं काही टर्म नाही दिलेली की ह्या पॅटर्नला काय म्हणतात. पण हे थोडक्यात जर बघायला गेले तर हे एक रिव्हर्स ट्रायंगल आहे. आता तुम्हाला ओळखू येत असेल हे रिव्हर्स ट्रायंगल कशामुळे, तर हेच तर इकडून असलं असतं या साईडला, तर आपण त्याला एक ट्रायंगल पॅटर्न म्हणलं असतं. पण हा एक रिव्हर्स ट्रायंगल आहे. आणि रिव्हर्स ट्रायंगललाच आपण काय म्हणतो की एक्सपांडिंग आहे ना हे. म्हणजे आता हे इथून एवढंच हे होतं, आता इथून इथून हे जास्त झालं तर इथं जास्त झालं, उद्याला इथे येईल तर हे एवढा डिफरन्स राहील त्या दोन ह्याच्यामध्ये. तर असे एक्सपांडिंग चॅनल्स जे आहेत ते आपण अवॉइड करतो, ते नाही घ्यायला पाहिजे. कारण की त्यांच्यात काय असतं की ते खूप वोलाटाईल असतात. आणि आता कारण की याचा अर्थ तो जसा जसा स्टॉक पुढे मूव्ह करतोय तसा तसा तो आणखीन वोलाटाईल होत जातोय. म्हणजे याचा अर्थ जे इथंच खेळत होता स्टॉक तो आता एवढ्या याच्यात खेळायला लागलाय, तोच पुढे जाऊन एवढ्या याच्यात खेळायला लागेल. सो याचा अर्थ की त्या स्टॉकची वोलॅटिलिटी वाढत चालली आहे. असं ज्या स्टॉकची वोलॅटिलिटी वाढायली असा स्टॉक आपण नाही एंटर करायला पाहिजे ना, जेव्हा आपण ट्रेडर आहोत तर. इंट्राडे वाले लोक प्रेफर करतात असे स्टॉक, बट आपण ऍज अ स्विंग ट्रेडर जो एक आठवडा, दीड आठवडा, 2 आठवडा, 1 महिना, 2 महिने असं जर कोणी पकडून ठेवत असेल जो स्टॉक, तर त्यांनी असे पॅटर्न्स अवॉइड करायला पाहिजे. कारण की ते हायली वोलाटाईल असतात. आणि इन्व्हेस्टर्सनी तर ऑफकोर्स अशा वेळेस एंट्री नाही घ्यायला पाहिजे बिलकुल. जे लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करायचं ज्यांचा प्लॅन आहे अशा लोकांनी ते इन्व्हेस्ट नाहीच करायला पाहिजे अशा पॅटर्न्स मध्ये जे एक्सपांडिंग आहेत. तर हे दोन मेजर डाऊट्स होते काल.
आणि आणखीन काही एक छोटे मोठे डाऊट होते की नंबर ऑफ रेजिस्टन्सेस मी क्लिअरली सांगितलं होतं की ग्रेटर दॅन 3 सपोर्ट्स अँड ग्रेटर दॅन 3 रेजिस्टन्सेस. तर त्याच्यामध्ये मला एक डाऊट असा आला होता की फक्त सपोर्ट्स असतील तर चालेल का? त्याचा आन्सर आहे हो. म्हणजे जर हा असाच पॅटर्न असला असता, इथं काहीतरी वेगळं असतं, तर दिस इज अ व्हॅलिड पॅटर्न. पण इथं तुम्ही ब्रेकआउट वर नाही घेणार, इथं तुम्ही सपोर्ट वरती बाय करणार. ठीक आहे. आता आपण रेजिस्टन्सेस अँड सपोर्ट बघितले होते काल. रेजिस्टन्सेस अँड सपोर्ट काय असतात? तर रेजिस्टन्स म्हणजे काय, जेव्हा ते एका वरच्या एका पर्टिक्युलर पॉईंट पासून स्टॉक वापस येतो त्याला रेजिस्टन्स म्हणतात. हे रेजिस्टन्स आहे, हे रेजिस्टन्स आहे, हे पण एक रेजिस्टन्स आहे. ज्या पॉईंट पासून स्टॉक वापस आला त्याला रेजिस्टन्स म्हणतात. पण हे रेजिस्टन्स आता असू शकतंय जेव्हा आपण इथं एखादा छोटा पॅटर्न काढू. हा या पॅटर्नचा रेजिस्टन्स आहे. तर असे आपल्याला रेजिस्टन्सेस आणि सपोर्ट सापडायचे असतात. सपोर्ट म्हणजे काय, जिथून तो वरती जायला सुरू होतो. म्हणजे जसं की हे एक सपोर्ट आहे, हे एक सपोर्ट आहे, हे एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे, हा वाला एक. ओके. तर हे एवढे सपोर्ट्स म्हणजे किती झाले, 5 सपोर्ट आणि 3 रेजिस्टन्सेस होते. तर आपलं काय क्रायटेरिया आहे की बघ, कमीत कमी 3 सपोर्ट्स किंवा आणि कमीत कमी 3 रेजिस्टन्सेस. या दोन्हीपैकी एक असेल चांगलं, दोन्ही आहेत तर बेस्ट आहे. आणि दोन्हीपैकी काहीच नाही आहे तर तो सोडून द्यायचा चार्ट, त्याच्यावर काही ट्रेड नाही करायचं आपल्याला त्या दिवशी. ठीक आहे. तर आता आपल्याला इथून आता ह्याच्यात पुढे जायचं आपल्याला. तर आज मी टार्गेट आणि स्टॉप लॉस बद्दल एक्सप्लेन करणार आहे. इथपर्यंत मी सांगितलं की रेजिस्टन्सेस सपोर्ट्स काय असतात. आणि एकच जर लाईन असेल तरीही चालती. समजा ही लाईन इथे नसली असती किंवा इथे असं काही पॅटर्न नसता की जिथं 2 किंवा 3 टोक आपण जोडू शकतो, तर तरी पण आपण हा सपोर्ट पकडला असता. कारण की या सपोर्ट वरती 5 सपोर्ट आहेत, तर इट इज अ स्ट्रॉंग ट्रेंड लाईन. आणि या पॉइंटला आपण बाय केलं असतं इथे या रिजन मध्ये कुठेतरी. अँड आपण इझिली एकदम वरपर्यंत जर घेतलं तर 50%च्या तर वरती जात ते. सी, इथं जर आपण बाय केलं असतं तर मॅक्झिमम आपण 84% काढले असते. सो 84% इज अ ह्यूज रिटर्न. दर 100 रुपयाला 84% जर तुम्ही केलं कंपाऊंड इंटरेस्टने तर मोजू शकता तुम्ही ते किती होतं. अँड विशेष म्हणजे हा जो ब्रेकआउट आहे हा थोडासा न्यूज बेस्ड पण होता. एक तर याच्यामध्ये ब्रेकआउट होतं आणि ब्रेकआउट म्हणजे जेव्हा हे 3 रेजिस्टन्सेस आणि 3 सपोर्ट्स हे जेव्हा असतात मिनिमम, आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या लेवलच्या बाहेर जातो तो, याला म्हणतात ब्रेकआउट. ठीक आहे, या कॅन्डलला म्हणतात ब्रेकआउट कॅन्डल. आणि हे ब्रेकआउट झालं इथं. आणि जर हेच इथल्या ऐवजी इथून वापस आला असतं आणि इथून खाली तुटलं असतं तर त्याला आपण म्हणलो असतो ब्रेकडाऊन. हे काल मागच्या सेशन मध्ये मी समजवलं होतं. तर जर आता इथून हा जो ब्रेकआउट झालाय आपला, तर या ब्रेकआउटच्याच दिवशी काय झालं होतं की टाटानी हे बाय केलं होतं तुमचं एअर इंडिया. तर त्या दिवशी जी बिडिंग वगैरे चालू होती आणि जेव्हा फायनली एअर इंडियानी विकत घेतलं ते, त्याच्यानंतर ही कॅन्डल एवढी, म्हणजे ही कॅन्डल आधी छोटी होती त्या दिवशी. आणि जेव्हा फायनल झाली बिल्डिंग आणि डिक्लेअर झालं की एअर इंडियाला टाटाने पूर्णपणे बाय केलेला आहे, तर त्या दिवशी ही कॅन्डल वाढली. आणि त्याच्यानंतर तर मग बघायचंच काम नाही, जसं जसं न्यूज वाढत गेली, पसरत गेली ती गोष्ट, त्याचा तोपर्यंत तो स्टॉक वाढत गेला टाटा मोटर्स. अँड इट मूड अप्रॉक्सिमेटली 50% फ्रॉम द ब्रेकआउट. आता ज्यांना आधीच माहिती होतं त्यांनी सपोर्टला जरी घेतलं असतं, किंवा तुम्हाला काहीच माहिती नव्हतं एअर इंडियामध्ये काय चालू आहे, काहीच आपल्याला घेणं देणं नाही, पण मी फक्त सपोर्ट बघून एंट्री केली होती, तर त्या माणसाला पण 84% प्रॉफिट झाला. तर म्हणजे तुम्हाला न्यूज माहित आहे का न्यूज माहित नाही याच्याशी फारसा फरक पडत नाही. पण जोपर्यंत तुम्हाला तुमचा पॅटर्न माहिती आहे, तुम्हाला तुमच्या पॅटर्नवर, तुमच्या ट्रेंड लाईन्सवर विश्वास आहे, तोपर्यंत तुम्ही शुअर शॉट एंट्री घेऊ शकता. आणि एक्झिट्सचं पण सिमिलर आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल की एखादी बॅड न्यूज आली असती टाटामध्ये की टाटानी बिडिंग मध्ये हारले टाटा आज, फॉर एक्झाम्पल, असं होऊ शकत नाही समजा. पण जर असं झालं असतं, बॅड न्यूज आली असती, तर हाच पॅटर्न इथे काय झाला असता, रादर दॅन गिव्हिंग अ स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल, इथे एक अशी कॅन्डल बनली असती जी अशा म्हणजे जी त्याच्या अलीकडची जशी कॅन्डल आहे ना, तशीच थोडी आणखीन मोठी खाली कॅन्डल बनली असती, मग इथून हा पॅटर्न रिव्हर्स झाला असता. हे निगेटिव्ह साईन असतं. तर आपण बिंग चार्ट बघणारे जर आपण जे लोक आहेत, तर आपण तर फक्त इथली ही जी रेड कॅन्डल असते, ही रेड कॅन्डल बघूनच आपण हुशार झालो असतो की नाही बाबा, इथं रेड कॅन्डल आहे, याचा अर्थ इथून हे खालून जाणार आहे.
अँड खाली खाली जाणार आहे त्याचा अर्थ मी इथं सेल करून टाकतो. जर मी इथे एंट्री केली असेल तर हा इथला 30% प्रॉफिट, इफ आय एम नॉट रॉंग, येस 23% प्रॉफिट मी माझ्या खिशात घेईल आणि निघून जाईल इथून एक्झिट. तर हे दोन पद्धती असल्या असतात. सो जेव्हा तुम्ही प्राइस ऍक्शननी ट्रेड करता तेव्हा तुम्हाला मॅक्झिमम वेळेस 90 to 95% असं होईल, तुम्हाला न्यूज आधी तुम्ही चार्ट काढाल, त्याच्यामध्ये आधी एंट्री घ्याल आणि त्याच्यानंतर कळेल की अरे यार, या ब्रेकआउटचा अर्थ या न्यूज मध्ये होता. म्हणजे न्यूज नंतर येईल आणि तुमचा चार्ट आधी येईल. तर याच्यावरती एक खूप छान कोट पण आहे. आता तो नेमका कोणाचा मला आठवत नाहीये, पण ते असं म्हणतात की यू शो मी द चार्ट अँड आय विल टेल यू द न्यूज. इतका कॉन्फिडन्स आहे लोकांमध्ये प्राइस ऍक्शन वरती आणि या टेक्निक वरती, की जे काही ते वापरतात, जी काही मेथड्स ते वापरतात. यू शो मी द चार्ट, आय विल टेल यू द न्यूज. हे खूप बोल्ड वाक्य आहे एका ग्रेट इन्व्हेस्टरचं. मला एक्झॅक्ट नाव आठवत नाही म्हणून मी घेणार नाही रॅन्डम नाव कोणाचं, बट येस, हे एक बोल्ड वाक्य आहे आणि हे बऱ्याचदा प्रूव्ह झालेलं आहे. की हा टाटा मोटर्सचा चार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केला, थोडं बहुत बेसिक्स कालच्या ह्याच्यात झाले जे काही घेणार होतो. आता आजचा जो आपला मोटिव्ह आहे, मेन मोटिव्ह, तो आहे की एंट्री अँड एक्झिट. कुठे एंट्री घ्यायला पाहिजे, कुठे एंट्री नाही घ्यायला पाहिजे. त्याच्या आधी मला एक गोष्ट तुम्हाला समजवायची होती. दिस इज इम्पॉर्टंट, की मी काल एक गोष्ट सांगितली नव्हती तुम्हाला, की एका कॅन्डलचा, मी तुम्हाला हे सांगितलं होतं की कॅन्डलचा अर्थ काय असतो, पण मी तुम्हाला हे नव्हतं सांगितलं की त्याच्या विक्सचा काय अर्थ असतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक झूम करून दाखवतो इथे. आता एकदम पर्टिक्युलर एक्झाम्पल्स नका पकडू की इथं असं का नाही झालं, तिथं असं का नाही झालं, पण ओव्हरऑल अर्थ काय असतो बघा. आता एका कोणत्याही कॅन्डलचा मी इथं फार झूम केलंय, तर ती मला एक कॅन्डल दाखवायची म्हणून. ओके, तर ही जी कॅन्डल आहे, मी हिच्याबद्दल बोलतोय. ही वाली कॅन्डल, ही ग्रीन कॅन्डल, ही, तर ही एक रॅन्डम कॅन्डल आहे. कोणती एक कॅन्डल घेतली तर त्याच्यामध्ये 3 पार्ट असतात. ही अप्पर वीक आहे, ही त्याची बॉडी आहे आणि ही त्याची लोअर वीक आहे. ठीक आहे, या 3 गोष्टी. काय त्याचा, ओके, तर या 3 गोष्टी येतात. एक अप्पर वीक, एक लोअर वीक आणि एक बॉडी. तर काल मी तुम्हाला हे सांगितलं की या कॅन्डलचा काय अर्थ आहे. तर या कॅन्डलचा असा अर्थ आहे की काल या प्राइसला डे क्लोज झाला. हे बघा, ही कालची कॅन्डल इथे, काल 460 रुपयाला डे क्लोज झाला. मग तिथून काय झालं, दुसरा दिवस उघडला कुठं, जेव्हा दुसऱ्या दिवशी 9:15 झाले, त्या दिवशी उघडलं कुठं, 456.8 रुपयाला उघडला. त्याच्यानंतर काय झालं की तो स्टॉक थोडासा मूव्ह केला, प्रोबॅबली खाली मूव्ह केला 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 केला, खाली गेला 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 आणि कुठपर्यंत गेला तो, या प्राइस पर्यंत गेला 443 रुपये. जेव्हा जेव्हा एखादा स्टॉक गॅप डाऊन मध्ये उघडतो, गॅप डाऊन म्हणजे, आता बघा लॉजिकली जर विचार केला तर आज जर दिवस 460 रुपयाला क्लोज झालाय, तर उद्या पण 460 रुपयालाच ओपन व्हायला पाहिजे. ठीक आहे, पण असं नाही होत. तर हे कशामुळे, तर प्री आणि पोस्ट मार्केटमध्ये जर दुसऱ्या लोकांनी त्याला खूप शॉर्ट केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी प्री ऑर्डर मध्ये मार्केट उघडायच्या 15 मिनिट आधीच जर मी ऑर्डर दिली की नाही मला टाटा मोटर्स विकायचंय, आणि अशीच ऑर्डर बऱ्याच जणांनी दिली की नाही मला पण विकायचं, मला पण विकायचंय, तर अशा वेळेस स्टॉकची प्राइस प्री मार्केटमध्ये पण चेंज होती. आणि या प्री मार्केटमध्ये चेंज झालेल्या प्राइसलाच आपण गॅप अप आणि गॅप डाऊन म्हणतो. तर काय झालं की हा स्टॉक इथून निघाला, म्हणजे या प्राइसला होता, या प्राइसला 460, आणि उघडला कुठं, या प्राइसला. ठीक आहे, आपण ट्रेंड लाईन्स काढू छोट्या छोट्या. ठीक आहे, तर इथून इथपर्यंत होता हा स्टॉक आणि 460 वरून हा ओपन झाला या प्राइसला. सो दिस प्राइस इज 456.8. आणि त्याच्यानंतर काय झालं की गॅप डाऊन मध्ये जेव्हा मार्केट उघडलं, याला म्हणतो आपण गॅप डाऊन, या एवढ्या पार्टला. तर गॅप डाऊन किती, 4 रुपयाचा गॅप डाऊन झाला या स्टॉक मध्ये. तर जेव्हा गॅप डाऊन झाला ना, तर गॅप डाऊन मध्ये काय केलं लोकांनी, की लोक पॅनिक झाले. मग आता बाबा गॅप डाऊन मध्ये उघडला, आणि एक तर दोन गोष्टी आहेत इथे या चार्ट बद्दल निगेटिव्ह. एक तर गॅप डाऊन मध्ये उघडला, प्लस त्याच्या आदल्या दिवशीची कॅन्डल खूप मोठी रेड कॅन्डल आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे ती रेड कॅन्डल. ठीक आहे, तिसरी गोष्ट, हे त्याच्यात पॅटर्न, जी त्याची लाईन होती, ही ट्रेंड लाईन जी होती त्याची, ठीक आहे, या ट्रेंड लाईनच्या तो बाहेर आला. ठीक आहे, आणखीन एक गोष्ट, आता तुम्ही हा दिवस इमॅजिन करा, त्याच्या या दिवशी हे एवढं काहीच नव्हतं ना. त्या दिवशी त्यांच्याकडे फक्त ही एक कॅन्डल होती. त्याच्यावर त्यांनी काय अंदाज लावला की बाबा हे त्या चॅनलच्या खाली आलेलं आहे. तर खाली जेव्हा आलेलं आहे ते त्या चॅनलच्या, तर याचा अर्थ इथं बरेच लोक पॅनिक झाले, जे काही स्विंग ट्रेडर्स असतील किंवा काही इंट्राडे वाले लोक असतील.
तीन जेव्हा निगेटिव्ह गोष्टी एका चार्ट मध्ये दिसायला लागतात तेव्हा तो स्टॉक पडायला लागतो. तर हा स्टॉक पडला 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 आणि आला कुठपर्यंत 443 पर्यंत. तर 443 पर्यंत आलेला स्टॉक नंतर मग ह्याच्यात इथं बायर्स आले तर त्यांना वाटलं की नाही यार 443 इज चीप फॉर द स्टॉक, स्वस्तात भेटतोय हा स्टॉक, म्हणून लोकांनी ते फास्ट बाय करायला लागले आणि बाईंग जेव्हा वाढत गेली आणि ती एकदम वाढत फार वरती गेली 470 रुपयापर्यंत, म्हणजे या पॉइंट पर्यंत आपण पोहोचलो. ठीक आहे, या पॉइंट पर्यंत हे इथं राईट 470 रुपयापर्यंत आपण पोहोचलो. आता इथे काय झालं की इथे पुन्हा सेलर्स आले, त्यांना ही प्राइस मान्य नव्हती सेलर्सला, जे कोणते शॉर्ट टर्म वाले ट्रेडर्स आहे, आणि त्यांनी इथून पुन्हा शॉर्ट करायला सुरू केलं. शॉर्ट सेल केलं सेल केलं आणि इथपर्यंत आले वापस. आणि ह्या पॉइंटला आपण म्हणतो की एंड ऑफ द डे, इथं त्यांचा दिवस संपला आणि 461.6 रुपयावरती हा डे क्लोज झाला. तर याचा अर्थ आता तुम्हाला मी एवढं समजवलं की चार्ट कसा मूव्ह करते, कॅन्डल कशी मूव्ह करते, कॅन्डल बनती कशी. आता याच्यात दोन गोष्टी लक्षात ठेवण्याच्या आहे. एक म्हणजे ही खालची वात, त्या खालच्या वातीला आपण म्हणतो बाईंग प्रेशर. ठीक आहे, ठीक आहे, मला इथे नीट ड्रॉ नाही करता येते. ठीक आहे, टेक्स्ट लिहू शकतो आपण. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो बाईंग प्रेशर. ठीक आहे, खालच्या वातीला आपण म्हणतो बाईंग प्रेशर आणि वरच्या वातीला सिमिलरली आपण काय म्हणतो सेलिंग प्रेशर. म्हणजे की त्याच्यावर सेलर्सचं किती प्रेशर आहे आणि याचा अर्थ बायर्सचा किती प्रेशर आहे. आता बघा याचे रिझल्ट दुसऱ्या दिवशी काय होतं. आता आपण काय करू, हे बाईंग प्रेशर आणि सेलिंग प्रेशर मोजू किती किती आहे. ठीक आहे, आपल्या इथे हे स्केल वालं टूल आहे इथं मेजर वालं, तुम्ही याच्यावर क्लिक करून मेजर करू शकता की ते किती पर्सेंट होतं कंपाऊंड इंटरेस्टनी. तर इथून इथपर्यंत जेव्हा तुम्ही गेले तर ते होतं 3.7%. ठीक आहे, 3.07%. जेव्हा बाईंग प्रेशर किती आहे 3.07%. आणि सेलिंग प्रेशर जे त्याच्या ऑपोजिट वाली वरची वाट आहे त्याला म्हणतात सेलिंग प्रेशर. ते पण लिहून घेऊ आपण. ते आहे 1.9%. ठीक आहे, -1.9%. म्हणजे बाईंग प्रेशर किती आहे आपलं 3.60%. हे आहे 3.7%, 3.07%. आणि हे सेलिंग प्रेशर येतं. हे थोडंसं लिहिण्यामध्ये टाइमपास होतोय पण तुम्हाला समजतं. सेलिंग प्रेशर किती होतं 1.9%. मायनस असतं ते, पण सेलिंग शब्द वापरला येतो इथे. ठीक आहे, तर सेलिंग प्रेशर किती आहे 1.9% आणि बाईंग प्रेशर किती आहे 3.7% या कॅन्डल मध्ये. आता बाईंग प्रेशर इज मोर दॅन सेलिंग प्रेशर, हे तर क्लिअरली कळायला आपल्याला की बाईंग प्रेशर आहे 3% आणि सेलिंग प्रेशर आहे अप्रॉक्सिमेटली 2%. तर मग याचा अर्थ काय की बायर्स स्ट्रॉंग आहेत या दिवशी. म्हणजे बायर्स स्ट्रॉंग आहेत या स्टॉक बद्दल, बायर्सचा आणि इतर लोकांचा व्ह्यू पॉझिटिव्ह आहे. तर मग याचा अर्थ असा असतो की धिस स्टॉक विल शूट टुमॉरो. आणि रिझल्ट बघा झाला ना तो शूट वरती. बघा इथून असं एक दिवस नका बघू, बट असं ऍज अ होल बघा त्याला. इथून तर कुठे गेला या प्राइस पासून, जर आपण एकदम मॅक्झिमम पकडलं तर 9.83%. आणि जर थोडस ऍव्हरेज जर घ्यायला गेलो तर तरी 8.23%. म्हणजे 8% फक्त ज्या माणसाला ही गोष्ट माहित होती की बाईंग प्रेशर आणि सेलिंग प्रेशर जर मोजून माझं काही होत असेल तर तो माणूस पण 8% फायदा एका आठवड्याच्या आत घेऊन निघाला बाहेर. तर ही असते बाईंग प्रेशर आणि सेलिंग प्रेशर. तर ही एक गोष्ट इम्पॉर्टंट गोष्ट होती जे कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये आपण लक्षात ठेवायला पाहिजे. अँड येस, आता आपण हे समजलंय का तुम्हाला सेलिंग प्रेशर अँड बाईंग प्रेशर. त्याच्या पुढची रेड कॅन्डल आहे ना त्याचं पण जरा कोणती वाली, ही का इकडची? नाही त्याच्या पुढचीच. हा इथलीच ना.
हा तर आता हे पहा, आता याच्यामध्ये कसं असतं की हा जो बाईंग प्रेशर आणि सेलिंग प्रेशर वाला मुद्दा आहे, हा जो जेवढा दिसतो तेवढा सोपा नाहीये आणि याची अॅक्युरसी पण फार कमी आहे. पण जेव्हा याचं प्रमाण खूप जास्त असतं ना, म्हणजे डिफरन्स खूप जास्त आहे. आता फॉर एक्झाम्पल हा दिवस बघा तुम्ही, ठीक आहे, हा दिवस इथं बाईंग प्रेशर खूप जास्त आहे, ठीक आहे. तर इथं बाईंग प्रेशर 5.4% आहे आणि त्याच्या तुलनेत सेलिंग प्रेशर हे फार नेग्लिजिबल आहे. त्याच्यानंतर हा स्टॉक बुलिश राहणार आहे. तर बाईंग प्रेशर आणि सेलिंग प्रेशर मध्ये काय होतं की या गोष्टी आपण एवढ्या रिजिड नाही पकडू शकत जेवढे मी चार्ट पॅटर्न वरती गॅरंटी देऊ शकतो. की असं चार्ट पॅटर्न वरती कसं मी सांगू शकतो, या ट्रायंगल पॅटर्न्स, ब्रेकआउट्स, ब्रेकडाऊन्स याच्यावरती गॅरंटी आपण देऊ शकतो की 75-80% आपण सांगू शकतो की तसंच होईल जसं व्हायला पाहिजे. बट बाईंग आणि सेलिंग प्रेशर इज लाईक लेस दॅन 50%. इट इज सॉर्ट ऑफ इंडिकेटर असल्यासारखं आहे ते. बट येस, जेव्हा मॅग्नेट्यूड खूप जास्त असेल त्याचे मी प्रूफ पण दाखवेल तुम्हाला बरेच. आता इथल्या इथे प्रूफ आहे बघा. हे तर या दोघांचं बाईंग प्रेशर जास्त होतं, त्याच्यानंतर हा दिवस तिथपर्यंत जाऊन गेला. ठीक आहे. सो दिस इज नॉट सो रिजिड बट येस. आता याच्या पुढच्या कॅन्डलचं मला सांगायला सांगितलंय. तर बघा, या कॅन्डलमध्ये इथं काय झालं की दिवस इथे क्लोज झाला होता 461 रुपयाला. त्याच्यानंतर डे ओपन झाला या प्राइसला, म्हणजे गॅप अप मध्ये ओपन झाला. ठीक आहे. रेड कॅन्डल ती असती जी वरती उघडते आणि खाली बंद होती, आणि ग्रीन कॅन्डल ती असती जी खाली उघडते आणि वरती बंद होती. ओके. सो हा दिवस इथे इथे ओपन झाला. काय प्राइसला ओपन झाला तो? 466.45. मग गॅप अप मध्ये ओपन झाला. गॅप अपचं पर्सेंटेज होतं, गॅप अप इज अ पॉझिटिव्ह साईन ना कोणत्याही स्टॉकसाठी. जर गॅप अप असेल तर इट इज अ पॉझिटिव्ह साईन. गॅप डाऊन असेल तर सिमिलरली निगेटिव्ह साईन. हे पहा, 1% गॅप अप मध्ये हा स्टॉक ओपन झाला. टाटा मोटर्स, प्राइस होती 466.65. त्याच्यानंतर त्याच्यात बाईंग झाली, कारण की गॅप अप मध्ये ओपन झालं तर बाईंग इज लिटल ऑब्वियस. आणि बाईंग झाली 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 तो वरती गेला 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 अप टू 478. आणि 478 पासून मग त्यातून पुन्हा शॉर्ट करण्यात आलं त्याला. आणि शॉर्ट होत 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 फार जास्त शॉर्ट झाला तो. अँड देन खाली आला 455.85 पर्यंत. आणि इथून मग पुन्हा बायर्स आले आणि बायर्स इथपर्यंत त्याला घेऊन गेले. ठीक आहे. तर आता 458, आता हे एक एक्सेप्शन आहे आणि असे एक्सेप्शन्स बरेच येणार. तुम्हाला मी पण एक्सेप्शन्स बरेच दाखवू शकतो. पण म्हणूनच याची अॅक्युरसी बरीच कमी आहे बाईंग अँड सेलिंग प्रेशरची. पण ह्याचं जेव्हा मॅग्नेट्यूड खूप जास्त असतं तेव्हा वी कॅन अज्युम दॅट, म्हणजे जर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, फॉर एक्झाम्पल पॅटर्न मध्ये ब्रेकआउट आहे, फॉर एक्झाम्पल त्याच्या अलीकडच्या कॅन्डल्स खूप जास्त ग्रीन आहेत किंवा खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, मोठ्या मोठ्या ग्रीन ग्रीन कॅन्डल आहेत तिथं आजूबाजूला, गॅप अप्स आहेत काही, अशा वेळेस आपण त्याला कन्सिडरेशन मध्ये घेऊ शकतो. तर म्हणून बाईंग आणि सेलिंग प्रेशर वरती जास्त रिलाय नाही करायचं कधीच, आणि करायलाही नाही पाहिजे. बट हा, एक ते एक छान इंडिकेटर बनू शकतात. मी याचं प्रूफ तुम्हाला दाखवू शकतो लगेच बाईंग आणि सेलिंग प्रेशर मध्ये. की बीसॉफ्ट नावाची कंपनी आहे, ह्याच्यात 15% बाईंग प्रेशर दिसलं होतं एका दिवशी. 15% बाईंग प्रेशर. ही बीसॉफ्ट वाली कंपनी आहे. म्हणजे एंट्री अँड एक्झिट्स आहेत. इथे मी एंट्री केलं होतं या दिवशी, या दिवशी कुठेतरी, आणि इथे एक्झिट केलं होतं. ते पण आपण आजच शिकू. एक आयडिया देईल मी एंट्री अँड एक्झिट कसं असतं. बट येस, आधी स्टॉप लॉस अँड टार्गेट शिकूया आपण. ठीक आहे. तर ही कॅन्डल बघा, आता आपला रेग्युलर पॅटर्न आहे. मी तुम्हाला हे सांगितलं की सपोर्ट्स नसतील पण रेजिस्टन्स आहे चालतं, आणि रेजिस्टन्स नसेल पण सपोर्ट्स आहे तरी चालतं. त्याच्यामध्ये आपण आपले सपोर्ट्स जसं आपल्याला सांगितले तसं याला आपण एक अर्धवट रेजिस्टन्स मानू शकतो. दिस इज अ प्रॉपर रेजिस्टन्स, दिस इज अ प्रॉपर रेजिस्टन्स, दिस इज अ प्रॉपर रेजिस्टन्स. ठीक आहे. आता इथून हे 3-4 रेजिस्टन्सेस जेव्हा त्याने तोडले त्याच्यानंतर, आता मग मी तर हे सांगितलं की ओके इश असतं जर एकच लाईन आहे. ठीक आहे. मग मी एवढा शुअर का झालो याच्याबद्दल, तर मला शुअरिटी देणारं दुसरं रिझन होतं, ते म्हणजे बाईंग प्रेशर. आणि हे बाईंग प्रेशर आपण मोजूया किती होतं. सो दिस बाईंग प्रेशर वॉज ओके 24% बाईंग प्रेशर.
आता 24% जेव्हा बाईंग प्रेशर आहे त्यावेळेस आय वॉज लाईक यार पॅटर्न पण ठीकठाक आहे, ब्रेकआउट पण व्हायची शक्यता आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 24% बाईंग प्रेशर आहे. सो आय वॉज लाईक ओके आय कॅन एंटर. आणि मग मी इथे या प्राइसला एंटर केलं होतं. अँड त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याची मुवमेंट किती आहे. मी इथे इथे कुठेतरी एक्झिट केलं नंतर त्याला, इथे जेव्हा कन्सॉलिडेशन स्टार्ट झालं त्याचं. पण त्याची मुवमेंट बघा इथून. ओके 50% अप्रॉक्सिमेटली. आणि विदिन किती कॅन्डल असतील या 14-20 3 आठवड्याच्या आत 50%. ओनली ओनली काय केलं मी याच्यात, काय डोकं लावलं का, मला तर माहिती पण नव्हतं तेव्हा ही कंपनी करते काय. तसं ही IT कंपनी आहे, बट मला तेव्हा माहिती पण नव्हतं ही करते काय. तर मला काय दिसलं बाबा, मला फक्त पाच रेजिस्टन्सेस दिसले आणि एक बाईंग प्रेशर स्ट्रॉंग दिसलं. मी एंटर केलं 3 आठवड्यामध्ये 50% घेऊन बाहेर. काय घेऊन देणे, मला तर माहित पण नव्हतं ही कंपनी काय विकते त्यावेळेस. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आणखीन एकदा मी याच्यातच एंट्री घेतली. तेव्हा मी हा रिव्हर्स ट्रायंगल मध्ये एंट्री केली होती, कारण की ही जे ब्रेकआउट होता, ही कॅन्डल जी होती ना, ही मोठी ग्रीन, ही खूप पॉझिटिव्ह साईन आहे. एक मोठी ग्रीन कॅन्डल ब्रेकआउटच्या वेळेस जर मोठी कॅन्डल असेल ना, आपण टाटा मोटर मध्ये पण तेच बघितलं ना, आता ब्रेकआउटच्या वेळेस जर खूप मोठी कॅन्डल आहे इथे हे पहा, जिथे ब्रेकआउट होत आहे तिथे खूप मोठी कॅन्डल आहे, तर इट इज अ सुपर पॉझिटिव्ह साईन. जक्सन फार्मा सेम सीन, ब्रेकआउटच्या वेळेस मोठी पॉझिटिव्ह एक मोठी कॅन्डल. ठीक आहे, याला खूप घाण केलं आम्ही इतका मागच्या सेशनला, बट येस दिस इज अ सुपर पॉझिटिव्ह साईन. हे बघा ब्रेकआउटच्या दिवशी कॅन्डल बघा किती मोठी येते. इथून जर आपण मोजायला घेतलं त्याला, तर 17.82% अप्रॉक्सिमेटली 18% तर ती कॅन्डल आहे. तर इथं मी एंट्री केली नसती या दिवशी. ते मी सांगेल तुम्हाला नंतर स्टॉप लॉस आणि टार्गेट सांगताना की मी एंट्री का केली नसती या स्टॉक मध्ये. आणखी हे 18% स्टॉप लॉस मी टॉलरेट नसतो करू शकलो असतो. तर आपण आता बी सॉफ्ट वरती, बी सॉफ्ट मध्ये माझी एंट्री, त्याच्यानंतर मी सेकंड एंट्री घेतली. आणि एक्सपांडिंग चॅनल मध्ये, एक्सपांडिंग चॅनल मी तुम्हाला आताच सांगितलं की तो एक फेअरली निगेटिव्ह साईन असतं, की आपण ते कन्सॉलिडेट करू शकतो. आणि तेच त्यांनी इथे दाखवलं बघा. मी जसं तुम्हाला सांगितलं की एक्सपांडिंग चॅनल कन्सॉलिडेट करतात, तेच त्यांनी इथे दाखवलं. हे इथे कन्सॉलिडेशन त्यांनी फेज दाखवली एवढा. मी इथं पुन्हा एक्झिट केलं होतं मी मधात अर्धी क्वांटिटी, आणि नंतर थोडस वाट बघितली होती त्याच्यासाठी. आणि नंतर मग मी या ब्रेकआउटला इथे बाय केलं होतं पुन्हा. त्याच्यानंतर त्याने मला छान रिटर्न्स दिले, अप्रॉक्सिमेटली 16%. 16% आले होते माझ्या खिशात, पण त्यानंतर बजेट आलं. बजेटमध्ये काय झालं की शॉर्ट करायला लागले लोक बरेच स्टॉक्स. आणि जे स्टॉक्स ग्लोबल हायला असतात ना, ग्लोबल हाय म्हणजे आतापर्यंतचा त्या प्राइसचा सगळ्यात मोठा प्राइस. म्हणजे आता लेट्स आता आता आपण चार्ट पूर्ण झूम आउट करू, एकदम मंथली टाइम फ्रेम मध्ये जाऊन खूप झूम आउट करू त्या चार्टला. ठीक आहे, एवढाच चार्ट आहे. हा सुरू झाला होता बघा, ही कंपनी सुरू झाली होती अप्रॉक्सिमेटली 2000 मध्ये. आणि 2000 पासून याची किंमत इथे 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 असं करत 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 मॅक्झिमम कुठे गेली आहे इथे. ठीक आहे, या ही मॅक्झिमम प्राइस आहे त्याची जिथपर्यंत गेले, 586 रुपये. ठीक आहे. तर मी जेव्हा होल्ड करत होतो, मी इथून घेतलं होतं, मी होल्ड केलं 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 आणि 586 पर्यंत आय वॉज होल्डिंग इट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, ते बजेट वगैरे यायला लागलं. आणि बजेट वगैरे जेव्हा यायला ते झालं, तेव्हा लोक शॉर्ट करायला लागले. आणि मोस्टली लोक टार्गेट काय करतात की जे ग्लोबल हायवरचे जे आहेत ना स्टॉक्स, त्यांना टार्गेट करतात. कारण की हे त्याच्यात विश्वास नसतो ना, कोणालाच माहिती नसतं की एक हाय, एक स्टॉक जे त्याच्या मॅक्झिममला आहे तो आणखीन किती मॅक्स होईल. म्हणून जे ट्रेडर्स असतात, जे लोक स्कॅल्पिंग करतात, ट्रेडिंग करतात, असे लोक काय करतात, पटपट विकून टाकतात असे स्टॉक. कारण की ते रिस्क घेणार नाही, त्यांना लॉंग टर्मशी काहीच फरक पडत नाही. पण जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत ते होल्ड करतात अशा स्टॉक्सला अशा वेळेस, आणि नंतर खाली आल्याला ऍव्हरेज करतात त्यांना. तर येस, मग मी इथून बजेट आलं, सेल करायला लागले. ती रेड लाईन बघायचं आणखीन, पण तुम्ही रेड आणि ग्रीन लाईन दिसत असतील तुम्हाला, तर हे माझं कन्व्हेन्शन आहे. मी स्वतः एक ग्रीन लाईन ठेवतो जिथे मी बाय केलंय, आणि एक रेड लाईन ठेवतो जिथं मी स्टॉप लॉस ठेवलाय माझं. मी तुम्हाला लगेच समजवेल ते स्टॉप लॉस आणि टार्गेट काय असतात. तर आता बघा इथे तुम्ही
हा मी जेव्हा इथून पडायला लागलं तेव्हा मग मी इथे स्टॉप लॉस माझा ट्रेल करत गेलो, खाली वरती करत गेलो की नाही यार हा दिवस, या दिवशी मी थोडा बहुत पॉझिटिव्ह होतो कारण की इथं बाईंग प्रेशर चांगलं होतं कम्पॅरेटिव्हली. बट तरी त्याच्यानंतर जो दुसरा दिवस होता इथे मला फार अनइझी फील व्हायला लागलं की एक तर 2 कॅन्डल लगातार रेड विथ कम्पॅरेटिव्हली जास्त त्याच्या छोट्या विक्स, छोट्या 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 वाती, अँड दिस वॉज अ निगेटिव्ह साईन. आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये न्यूज पण होती की बजेट वगैरे आहे ना, तर स्टॉक्स पडतात. आणि माझा वाला स्टॉक ग्लोबल हायला पण होता, म्हणून मग मी या दिवशी इथून चुपचाप एक्झिट केलं. ठीक आहे, आता मी इथून एक्झिट केलं अँड त्याच्यानंतर बघा त्या स्टॉकची ट्रॅजेडी. आता हे मी एक्झिट केलं म्हणून एवढा नाही पडलाय, बट हा म्हणजे ते एक्झिट करणं किती जास्त समजदारीचं डिसिजन होतं हे तुम्ही बघू शकता. माझा प्रॉफिट तर प्रॉफिट जे माझा 15% प्रॉफिट होता तो होता तो, आणि त्याच्याशिवाय त्याच्या खाली तो कुठपर्यंत गेलाय बघा, 28% मायनस. तर एंट्री अँड एक्झिट हे 2 खूप मोठे पॉइंट आहेत. तुम्हाला जर हे कळलं ना की एंट्री कुठे घ्यायची आणि एक्झिट कुठे करायचं, तर दॅट इज द की. चार्ट वगैरे काढणं इज ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप. चार्ट काढल्यानंतर चार्ट समजणं, चार्ट समजल्यानंतर स्टॉप लॉस आणि टार्गेट्स ठेवणं, आपलं स्वतःला ओळखणं की आपल्या इमोशनली आपण किती लॉस असं बघू शकतो आपल्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये. आता काही जण असतात की आता माझे जे नवीन नवीन मित्र होते ना, ते म्हणत होते की नाही रेड मध्ये गेलं की विकून टाकायचं, रेड मध्ये गेलं की विकून टाकायचं. फार फार तर 100-1 रुपये मायनस पर्यंत मी सहन करू शकतो, त्याच्या खाली मी नाही करणार. 1%, 1.5% मी करू शकतो, 3%, 4%. बरेच जण 5, 6, 7% पर्यंत ठेवतात स्टॉप लॉस. बट इट्स टोटली अप टू यू की तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस किती ठेवायचा आहे. पण स्टॉप लॉस कसा ठेवायचा आहे, किती ठेवायचा आहे, टार्गेट्स कसे ठेवायचे, हे सगळं आपण आजच्याच सेशन मध्ये घेऊ. मी स्टार्ट तरी करेल आज ऑफकोर्स. अँड येस, आता स्टॉप लॉस आणि आता चलो इथपर्यंत किती जणांना कळलं की आपण काय शिकलो इतक्या वेळ. हॅलो. एंट्री आणि एक्झिट कसे करायचं ते समजतं. हा, ते ते सांगायचं आता ते. आणि हे ठीक आहे, तर एंट्री अँड एक्झिट आणि स्टॉप लॉस आणि टार्गेट मी आधी सांगतो, आणि याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. नाही ओके, तर तुम्ही डायरेक्ट विचारू शकता, हँड वगैरे रेज नाही केलं तरी चालेल. ओके, सो स्टॉप लॉस अँड टार्गेट्स. ठीक आहे, आता स्टॉप लॉस अँड टार्गेट्स ठेवायच्या 2-3 पद्धती आहे. जी सगळ्यात सोपी पद्धत आहे ती मी नाही सांगणार आहे, किंवा सांगेल तरी सगळ्यात शेवटी सांगेल. पण ती जेवढी सोपी पद्धत असते तेवढं तिची अॅक्युरेसी कमी असते, म्हणून ते मी टाळेल तुम्हाला सांगायला. बट येस, स्टॉप लॉस अँड टार्गेट्स कसे ठेवायचे आता बघा. हॅलो, हा बोल ना. ऐक ना. हा. रेड कॅन्डल म्हणजे सेलिंग ना? हो, काय नाही. याचा अर्थ असा नसतो की रेड कॅन्डल म्हणजे सेलिंग, असं प्युअरली नाही सांगू शकत आपण. कारण की कसं होतं की हे पहा, आता कधी कधी असं पण केस होऊ शकतो की ही तुमची कॅन्डल आहे, ठीक आहे, ही अशी वाली कॅन्डल आहे तुमची, इथं आधीची कॅन्डल आहे, आणि त्याच्यानंतर काय झालं की दिवस तुमचा ओपनच इथं झाला फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, आता जर तुमचा दिवस इथे ओपन झाला आणि इथून इथपर्यंत आणि असा जर क्लोज झाला इथे, इथे क्लोज झाला जे की या प्राइसच्या वरती आहे, ठीक आहे, तर ही कॅन्डल तरी पण रेड असेल, बट ऍक्च्युअल प्राइस तर वाढलेली असेल ना तुमची, म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह साईन आहे. ठीक आहे, अशी एखादी कॅन्डल मी तुम्हाला दाखवू शकतो इथे. त्याला असं काही त्याला टिपिकल नाव नाहीये, पण मीच त्याला रेड राईज म्हणून म्हणतो, असं माझीच टर्म आहे, मीच बनवलेली. तर हे बघा, ही वाली कॅन्डल इथे दिसत असेल तुम्हाला. आता हा या प्राइसला इथे तो डे क्लोज झाला होता, आणि तो डे इथे ओपन झाला होता, आणि इथून खाली येऊन हा इथपर्यंत आला, जो की आहे 419 रुपये, 419.8, आणि आदल्या दिवशी क्लोज झाला होता 419.4 वर. आता हा त्याच्यापेक्षा वरती आहे, पण तरी कॅन्डल रेड आहे.
तर हे थोडंसं समजून घ्यायची गरज आहे की कॅन्डल रेड आहे याचा अर्थ ती खराब आहे असं नाही, आणि कॅन्डल ग्रीन आहे याचा अर्थ ती चांगली अशी नाही. त्याच्यासाठी चार्ट बघावा लागतो, आणि त्याच्यासाठी बघावं लागतं की कालच्या प्राइसच्या कम्पॅरेटिव्हली आज कुठे आहे प्राइस. एक कॅन्डल सिम्पली एवढं सांगते की ओपन कुठे झाला आणि क्लोज कुठे झाला, ओपन कुठे झाला आणि क्लोज कुठे झाला, कुठपर्यंत जाऊन आला, बस एवढंच सांगत असते कॅन्डल. त्याला काही घेणं नसतं की काल काय झालं किंवा उद्या काय होणार आहे. हे आपल्याला त्याच्यावर लॉजिक काढायचे असतात. So I hope that answers your doubt. कोणी विचारलं होतं ते? मी सार्थक. हा, समजलंय का तुला? हो, समजलं. हा, राईट. तर स्टॉप लॉस अँड टार्गेट्स. तर टार्गेट इज समथिंग जे आपल्याला अचीव्ह करायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथं जर बाय केलं तर मी ऍटलिस्ट कुठपर्यंत सेल करेल. अँड स्टॉप लॉस इज म्हणजे, आणि म्हणजे इथं जर मी घेतलं आणि ते एकदम वाढायला लागलं तर मी कुठे सेल करेल, आणि जर मी इथं घेतलं आणि ते पडायला लागलं तर मी कुठे सेल करेल. तर या सेल जिथे करेल त्याला म्हणतात स्टॉप लॉस, आणि बाय जिथे करेल त्याला म्हणतात टार्गेट. ठीक आहे. आता बऱ्याच जणांचे स्टॉप लॉस 1, स्टॉप लॉस 2, टार्गेट 1, टार्गेट 2 असे असे बरेच जण स्ट्रॅटेजी बनवतात आपली आपली, आणि तुम्ही पण तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी बनवू शकता. तर आता मी तुम्हाला एक सिंपल चार्ट घेतो. हा एक्सपांडिंग चॅनल मध्ये थोडा अवघड जाईल, बट हा, हे खूप क्रॉम्प्टन पण एक भारी होता, बट दिस इज ओके. विप्रो पण मी दाखवू शकतो. येस, त्याला मी थोडं जास्तच लहान केलंय, बट ठीक आहे. राईट. तर आता ज्या दिवशी मी एंट्री केली होती जक्सन फार्मामध्ये, चला बस टाइमपास. राईट. तर मग मी एंट्री ज्या दिवशी केली होती तो दिवस हा होता. हा इथे एक ट्रायंगल पण होता असा माझा, आणि याच ट्रायंगलच्या जोरावर मी एंट्री केली होती. याला थोडंसं हायर टाइम फ्रेम मध्ये घेतलं तर आपल्याला क्लिअर होईल, स्मॉलर टाइम फ्रेम मध्ये. ठीक आहे. आता बघा, माझी एंट्री होती या दिवशी या कॅन्डलला. मी घेतली रेड कॅन्डल आहे ना, सेकंड वाली, तिथे होती एंट्री. आता मी इथे काय म्हणून एंटर केलं? पहिली गोष्ट, ब्रेकआउटचा क्लोज आहे. दुसरी गोष्ट, बाईंग प्रेशर जास्त आहे कम्पॅरेटिव्हली त्याच्या सेलिंग प्रेशरची. तिसरी गोष्ट, ते स्टॉक अशात फार बुलिश त्याने दाखवला होता, बुलिशनेस इथपर्यंत, इथून हा. या 2-3 पॉइंट्स बघितले. त्याच्यानंतर माझा ट्रायंगल होता छान, ट्रायंगल मध्ये ब्रेकआउट होता, म्हणून मी इथे इथे एंट्री केली होती त्या स्टॉक मध्ये. ठीक आहे. तर आता जेव्हा मी इथे एंट्री केली तेव्हा माझा स्टॉप लॉस काय होता? ठीक आहे. माझा स्टॉप लॉस आता मी, हे पहा, तुम्हाला झूम करून दाखवतो की स्टॉप लॉस माझा किती होता, मिनिमम होता. स्टॉप लॉस 1, 2 असे मी 2च ठेवत असतो. ठीक आहे. माझा पहिला स्टॉप लॉस होता, मी जेव्हा एंट्री केली या दिवशी या प्राइसला, या इथं वरती या प्राइसला, इथे माझी एंट्री होती 165.80 रुपयाला एंट्री होती. 165.80 रुपयाला मी विकत घेतलं त्याला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माझा स्टॉप लॉस किती होता, इथून या ट्रेंड लाईन पर्यंत. ठीक आहे. म्हणजे ही जी ट्रेंड लाईन आहे खालची, ही जी माझी लाईन आहे, ठीक आहे, ही वाली लाईन, या लाईन पर्यंतच असतो माझा. ही जी आपली ब्लू लाईन नाही, या लाईन पर्यंत. हे माझा पहिला स्टॉप लॉस इथे. तर माझा पहिला स्टॉप लॉस इथे होता की जर 163.4 रुपयापर्यंत जर ती प्राइस गेली तर मी सेल करेल. ठीक आहे. जे की त्या दिवशी झालं नाही, पण मी, माझी तयारी होती की मी इथे गेलं तर सेल करेल. तर इथं माझा होता स्टॉप लॉस नंबर 1 या प्राइसला. ठीक आहे. आपण रेड कलर ने दाखवू, सो कन्व्हेन्शन पण कळेल तुम्हाला की या प्राइसला असतो स्टॉप लॉस, आणि हा आहे स्टॉप लॉस 1. आणि त्याच्यानंतर स्टॉप लॉस 2 माझा कुठे होता? डायरेक्ट डायरेक्ट खालच्या ट्रेंड लाईन पाशी होता माझा. इथे होता माझा स्टॉप लॉस 2. राईट. आता माझी किती तयारी होती आता हे बघा. म्हणजे इथून जर तो इथपर्यंत पडला तर 1% इथे लूज करत होतो मी, आणि जर माझ्यासोबत खूपच जास्त वाईट झालं, जे की मॅक्झिमम होऊ शकत होतं, तर माझ्यासोबत मॅक्झिमम वाईट किती होऊ शकत होतं? ते होत होतं बघा, 11-12% वाईट होत होतं.
बट ठीक आहे, म्हणजे अशा वेळेस काय करायचं, जेव्हा पहिला स्टॉप लॉस आणि दुसरा स्टॉप लॉस यांच्यातला डिफरन्स खूप जास्त आहे, अशा वेळेस पहिल्या स्टॉप लॉसला स्ट्रॉंग पकडायचं आपलं आणि तिथेच मेजर डिसिजन्स घ्यायचे. म्हणजे जर तुम्ही डिसाईड केलं असेल की मी अर्धी क्वांटिटी काढेल जर पहिला स्टॉप लॉस हिट झाला, अशाच पूर्ण क्वांटिटी काढायची किंवा 75% काढायची, 80% काढायची. तर असे स्टॉप लॉस तुम्ही डिसाईड करू शकता तुमचे. इट इज टोटली अपॉन तुम्ही किती रिस्क घेऊ शकता. पण अननेसेसरीली नाही, मी तर 20% पण घेऊ शकतो म्हणून इथं हवेत नाही काढून टाकायचं स्टॉप लॉस. त्याच्या मागे एक स्ट्रॉंग लॉजिक पाहिजे, त्या पॉइंटला स्ट्रॉंग सपोर्ट्स पाहिजेत. आता या पॉइंटला तुम्ही बघू शकता इथे याच्या अलीकडे बरेच सपोर्ट आहेत. ठीक आहे, ही इथं मेजर कॅन्डल आहे, हिचा सपोर्ट आहे, यांचे रेजिस्टन्सेस आहेत. इकडे जर आपण याला आणखीन एक्सटेंड केलं तर या दोन कॅन्डलचा इथं सपोर्ट आहे, दिसतंय, या दोन कॅन्डल इथून स्टार्ट होत आहे. इकडे जर पुढे गेलं तर या कॅन्डलचा इथे रेजिस्टन्स आहे, विच इज अ स्ट्रॉंग साईन. आणि त्याच्यानंतर आपण जर या लाईनला इकडे एक्सटेंड केलं तर या लाईनला एक्सटेंड केलं तर आपण इथं बघू शकता इथं किती सारे सपोर्ट्स आहेत या लाईनला. तर मग ही लाईन पण एक स्ट्रॉंग सपोर्ट ऍक्ट करू शकते. ठीक आहे, त्याच्यामध्ये आणखीन एक कोणाला प्रश्न येऊ शकतो की मग आपण ही लाईन घेऊ शकतो का, ही वाली. इथे पण एक 2-3 कॅन्डलचा सपोर्ट येतं. येस, दिस इज ऑल्सो सॉर्ट ऑफ सपोर्ट. पण हे मी घेणार, म्हणजे मी हे माझी तयारी होती की एक तर इथे, इथे नाही तर इथे. हे मी फार कमी वेळेस करतो की मी 3 स्टॉप लॉस ठेवलेत, बट मी मॅक्झिमम 1 आणि 2 मध्येच करतो. बट इथे डिफरन्स खूप जास्त होता म्हणून मी हा तिसरा मधात इंटरमिजिएट ठेवला होता मागच्या वेळेस. ठीक आहे, तर हा स्टॉप लॉस. आणि याच्यामध्ये टार्गेट्स, आता टार्गेट्स काय असतात की व्हॉट मॅक्झिमम व्हॅल्यू डू आय थिंक इट कॅन अचीव. ठीक आहे, अकॉर्डिंग टू माय चार्ट्स. आता ज्या वेळेस मी इथे एंट्री केली, इथे एंट्री केली मी ज्यावेळेस, तर यावेळेस इथे एंट्री केलेली असताना माझ्याकडे शुअर शॉट काय माहिती होती की ऍटलिस्ट इथपर्यंत तो जाईल. अशी माहिती काय होती की ऍटलिस्ट इथपर्यंत तो जाईल. दॅट वॉज की माझ्या वरच्या ट्रेंड लाईन पर्यंत येईल बाबा, इथपर्यंत जाईल आणि इथून मग काय होईल तर रेजिस्टन्स घेईल, पुन्हा खाली येईल, पुन्हा इथून वरती जाईल, असं होईल. नाही तर मग इथून ब्रेकआउट करून वरती जाईल. अशा दोन पॉसिबिलिटीज होत्या. तर मग माझ्याकडे जो माझं फर्स्ट टार्गेट होतं, माझं फर्स्ट टार्गेट काय होतं की माझ्या ट्रेंड लाईन पर्यंत जाईल तो, म्हणजे इथपर्यंत जाईल. ठीक आहे, तर ही माझं होतं पहिलं टार्गेट. ह्याला आपण T1 म्हणतात. आता ह्या टर्मिनॉलॉजीज आहेत, हे काय मी काढलेले नाही आहे, इन जनरल कन्व्हेन्शन आहेत. T1 T2 S1 S2 SL पण नाही म्हणत लोक, SS म्हणतात डायरेक्ट. ठीक आहे, तर हे माझं पहिलं टार्गेट इथं होतं. त्याच्यानंतर जेव्हा यांनी स्ट्रॉंग ब्रेकआउट दिलं त्या दिवशी मी एकदम म्हणजे एक्झिट करायच्या मूड मधून बघत राहिलो, तर ते कंटिन्यू वाढत गेलं, वाढत गेलं, वाढत गेलं. त्याच्यानंतर मग मी काय केलं, माझं दुसरं टार्गेट ठेवलं. दुसरं टार्गेट कसं ठेवलं, तर या लाईन मध्ये ह्याच्या अलीकडे आहे का बाबा एखादा रेजिस्टन्स त्या लेवलचा, तर आहे, या लेवलला आहे हा रेजिस्टन्स, कळतंय, या लेवलला. मग माझं टार्गेट इथून मी 32 पर्यंत गेलो की नाही बाबा इथपर्यंत पण ठीक आहे. त्याच्यानंतर इथून मग थोडीशी सेलिंग सुरू झाली होती, तर तिथं मी थोडं अनकम्फर्टेबल झालो होतो. पण तिथून पुन्हा मग बाईंग सुरू झाली, पुन्हा बाईंग सुरू झाली, तर मग तिथं मी थोडस पॅनिक झालो की यार पुन्हा बाईंग सुरू झाली. मग मी तरी त्याच्यातच राहिलो. त्याच्यानंतर मग मी काय केलं, आता ही रॉंग प्रॅक्टिस आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, दिस इज अ रॉंग प्रॅक्टिस की विक्स ला कनेक्ट करायचं, वातला नाही घ्यायचं असतं, बॉडीजला घ्यायचं असतं जनरली. बट मी म्हणलं की नाही यार, बघू आता एवढा वाढतोय स्टॉक, एका दिवसात जर कोणी 18% मूव्ह करत असेल तर दिस इज ऍब्सोल्युटली पॉझिटिव्ह साईन. म्हणून मग मी काय केलं की या वातीला कन्सिडर केलं, ऑल्दो इट वॉज अ लिटल नॉट व्हेरी अॅक्युरेट पॉइंट, बट माझ्याकडे स्ट्रॉंग रिझन्स होते म्हणून मी वातीला त्या विक्सला कन्सिडर केलं आणि ती वीक नंतर इथे आली. त्याच्या वरती गेला तो शेवटी, अँड नाऊ माझ्याकडे मागे एक पण पॉईंट नव्हता ज्याच्यासोबत मी त्याला जोडू शकतो. ठीक आहे, म्हणून मग तो त्याचा ग्लोबल हायला पोहोचला. ज्या वेळेस त्याने आपलं टार्गेट 3 हिट केलं तेव्हा तो त्याच्या ग्लोबल हायला पोहोचला. ग्लोबल हायला पोहोचल्यावरती मॅक्झिमम लोक जे ट्रेडर्स असतात, स्कॅल्प ट्रेडर्स जे असतात, जे एका दिवसात घेऊन विकणारे इंट्राडे वाले, असे लोक ग्लोबल हायला गेले की पटपट पटपट विकून टाकतात. त्यांना असं शुअर नसतं. पण आय वॉज व्हेरी पॉझिटिव्ह, कारण की माझ्याकडे एक ट्रायंगल ब्रेकआउट होता, एक चॅनल ब्रेकआउट होता, आणि जो ब्रेकआउट वाली कॅन्डल होती ती स्वतः 18%ची होती. माझे T1 T2 एकाच दिवसात तोडण्यात आले. एवढ्या सगळ्या पॉझिटिव्ह साईन्स जेव्हा माझ्याकडे होते त्यावेळेस मी डिसाईड केले की नाही यार, आपण याला होल्ड करू. होल्ड करायचं जेव्हा डिसिजन झाला तेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही याला बघता की खाली गेला, वापस जिथे माझा T3 होता, जो त्याचा ग्लोबल हाय होता इतके दिवस याच्या आधीचा जो ग्लोबल हाय होता, त्या ग्लोबल हायला त्याने वापस सपोर्ट घेतला.
आणि इथून वापस 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 वाढत गेला आणि तो आणखीन पण हवेतच आहे समजा. ठीक आहे, आणखीन पण होल्डिंग आहे माझी चालू ह्याच्यात. बट आता सध्या ह्या वरच्या विक्स खूप जास्त वाढत आल्यात. 4 दिवस लगातार सेलिंग प्रेशर त्याच्यावर जास्त होतं, म्हणून आय एम अ लिटल बायस्ड अबाउट इट. आता उद्या काय होईल बघतो मी याच्यामध्ये, अँड आय प्रोबॅबली विल टेक अ डिसिजन टू एक्झिट इट, और ॲटलिस्ट हाफ क्वांटिटी एक्झिट वगैरे करेल मी याच्यामध्ये. बघेल मी, आपण उद्याचं चार्ट बघून आपण याच्यावर डिसिजन घेऊ. तर येस, दिस इज हाऊ वी सेट टार्गेट्स अँड स्टॉप लॉस. अँड याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळी पद्धती आहेत, इंडिकेटर्स आहेत खूप सारे, जे की मी आधीच तुम्हाला सांगितलं काल की त्यांची अॅक्युरेसी कमी असती. ते मॅथमॅटिकल टूल्स आहेत, त्यांना न्यूज किंवा इमोशन सेंटिमेंट्स याच्याशी काही घेणं देणं नसतं. दे आर प्युअर मॅथ्स, दे आर नॉट इवन मशीन लर्निंग और डीप लर्निंग अल्गोरिदम्स, दे आर प्युअर मॅथ्स बेस्ड. अँड ज्यांना विश्वास असतो त्यांना मी समजू शकतो की कोणतं इंडिकेटर कसं वापरायचं, बट इट्स बेसिकली मी नाही वापरत. अँड तुम्हाला जर पटत असेल तर यू कॅन ऑलवेज यूज देम, आणि युट्यूब वरती खूप व्हिडिओज भेटून जातील तुम्हाला ते एक्सप्लेन करणारे. सो दिस इज स्टॉप लॉस अँड टार्गेट. आणि हे स्टॉप लॉसेस अँड टार्गेट्स असे आपल्याला सेट करता येतात. असे तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यावरती अशा लाईन्स काढून मला उद्या दाखवा. पहिले तर ज्यांनी प्राइस ऍक्शनची प्रॅक्टिस नाही केली आहे त्यांनी खूप खूप प्रॅक्टिस करा प्राइस ऍक्शनची. चार्ट्स काढून ग्रुपवरती टाका, की बाबा हा चार्ट कसा आहे, तो चार्ट कसा आहे, मला विचारा, मी सांगेल. आणि बऱ्याच जणांना ज्यांचे चुकत होते त्यांना मी स्वतः काढून दाखवला चार्ट, की याच्या जागी असं कर, त्याच्या जागी तसं कर. अँड दॅट आय होप की त्यांना त्याची मदत झाली असेल. अँड स्टॉप लॉस अँड टार्गेट्स बद्दल आपण शिकलो. याच्याबद्दल कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. स्टॉप लॉस आपल्याला आवाज क्लिअर येत नाहीये तुझा. हॅलो. अरे यार, आय थिंक माझं नेट खराब आहे का? मला चॅट मध्ये लिहून पाठवा ना, मला आवाज येत नाही म्हटली. हॅलो. स्टॉप लॉस अलर्ट करताना फक्त हो, अलर्ट करतं म्हणजे इट ओनली नोटिफाईज. जर तुम्ही झेरोदा वरती तुमचं डीमॅट अकाउंट असेल तर झेरोदा वरती तुम्हाला ऑप्शन असतं की या पर्टिक्युलर प्राइसला सेल करायचं. तर जर तुमची इच्छा असेल की तुम्ही असंही करू शकता की बाबा या प्राइसला गेलं तर आपोआप विकून टाक, मला विचारू पण नको. तर 154.3 ला गेलं तर आपोआप विकून टाक, मला विचारू पण नको, असं पण तुम्ही झेरोदाला सांगू शकता. सिमिलरली बाय साठी पण असेच ऑप्शन असतात झेरोदामध्ये. बाकी ब्रोकर्स मध्ये असतील किंवा आहेत का नाही हे मला कन्फर्म नाही माहिती. पण झेरोदाचं मला कन्फर्म माहिती की तिथे आहेत असे ऑप्शन्स. अँड इथं अलर्टची पण एक सिस्टीम आहे ट्रेडिंग व्यू वरती. ऑल द फ्री अकाउंट वरती तुम्ही एकच अलर्ट लावू शकता, बट हे अलर्ट कामी येतो की जर आपण याला सांगितलं की मला आता इथे लेट्स से 241.6 झाला, तर मला सांग 241.6. तर ते तुमच्या मोबाईलवरती इथे ऑप्शन्स असतात आपल्याकडे बरेच, की नोटिफाय ऑन ऍप, शो पॉपअप, सेंड ईमेल, पुन्हा वेब हुक वगैरे असे वेगवेगळे ऑप्शन असतात. अलर्टचं नेम वगैरे आपण क्रिएट करू शकतो, की लेट्स से स्टॉप लॉस हेट असं आपण याचं नाव ठेवू. स्टॉप लॉस हेट. अँड येस, हा टार्गेट आपला, हे प्राइस आपण त्याला सांगितली. आणि हे ट्रेडिंग व्यू आपल्याला अलर्ट देईल की बाबा या हा प्राइस हिट झाली आहे. ठीक आहे, माझं ऑलरेडी कुठेतरी अलर्ट लावून ठेवलेलं आहे मी. माझं फ्रीवाला अकाउंट आहे, फ्रीवाल्या अकाउंटवर एकच अलर्ट अलाउड आहे आणि माझं कुठेतरी ऑलरेडी कुठेतरी अलर्ट आहे म्हणून तो मला नाही म्हणतोय. बट येस, तुम्ही असे वेगवेगळे अलर्ट्स लावू शकता. आणि चांगली गोष्ट अशी आहे की झेरोदावरती अनलिमिटेड अलर्ट्स फ्री आहेत. पण तिथे चार्ट वगैरे नाही दिसत, त्यांना फक्त चार्ट
ट्रेडिंग व्यू वरती बघायचा आणि प्राइस झेरोदावरती जाऊन टाकायची तेवढी. तर झेरोदाचे मी अलर्ट्स वापरतो बरेच, ते मला ब्रेकआउट्स मध्ये पण हेल्प करतात. मी त्यांना मी अलर्ट्स असे लावतो की जेव्हा ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल, मग ही ट्रेंड लाईन किती रुपयाला ब्रेक होईल बाबा, ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल 167.95, मग मला 168 रुपये झालं की सांगा. मग मी अलर्ट लावून ठेवणार की 168 रुपये झालं की सांगा. जेव्हा मला नोटिफिकेशन येईल की जक्सन फार्मा हिटिंग 168, त्यावेळेस मी इथे येईल, चार्ट बघेल आणि एंट्री घेईल. एंट्री आणि एक्झिट बद्दल आपण उद्या डिटेलमध्ये, म्हणजे पुढच्या सेशन मध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू, कुठे घ्यायला पाहिजे, कधी घ्यायला पाहिजे, आणि स्टॉप लॉस. आणि आता मी तुम्हाला म्हणलं होतं की मी इथे एंट्री केली नसती जर मी एंड ऑफ डे लाच बघितलं असतं डायरेक्ट, या प्राइसला मी एंट्री केली नसती. तर याचं काय रिझन होतं, तर माझा स्टॉप लॉस इथून किती होता बघा, इथून डायरेक्ट स्टॉप लॉस कुठं होता माझा, 11%. पहिलाच स्टॉप लॉस जर 11% असेल तर मग मी अशा रिस्की ट्रेड मध्ये नाही जाणार. सो दिस वॉज द सिम्पल लॉजिक की 11% स्टॉप लॉस घेऊन मी कोणत्याच ट्रेड मध्ये एंटर करणार नाही. सो या लॉजिक मुळे मी म्हणलं की मी पाहिलं जर असतं तर मी घेतलं नसतं, आणि ते 11% स्टॉप लॉस इज नॉट टॉलरेबल. ओके, सो हे होतं स्टॉप लॉस अँड टार्गेट. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, नाही तर मग आपण आज थांबू इथे. आहे का कोणाला डाऊट? हॅलो. नाही. ओके, नाईस. तर ठीक आहे, म्हणजे आता हे डाऊट नाही याचा अर्थ असा पण होतो की काहीच समजलं नाही, बट ठीक आहे. बघूया आपण कोणाला किती समजले. अँड आज एकदम ग्रुपवरती तुटून पडा. वेगवेगळे चार्ट्स पहा, मी लिस्ट पाठवून दिली आहे ग्रुपवरती स्टॉक्सच्या नावांची. तर ते काय असे स्टॉक नाही आहेत की जे तुम्ही घ्यावे असे काही नाही, फक्त रँडमली नावं आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टॉक्सचे. आणखी लोकांना नाव सापडण्यामध्ये पण अवघड होतं, तर म्हणून त्याच्यात नाव आहे वेगवेगळ्या इंडियन स्टॉक्सचे जे फेमस आहे. तर अशा स्टॉक्सचे नावं तुम्ही सर्च करा ट्रेडिंग वरती, त्यांचे चार्ट्स काढा, काढलेले चार्ट्स टाका ग्रुपवरती, शेअर करा, म्हणजे आपल्याला तुम्ही दाखवू शकता की बाबा असं हा बरोबर आहे. तुम्ही विचारू शकता, ग्रुपवरती डिस्कशन होईल, जे की एक चांगलं साईन आहे. अँड येस, ग्रुप ऍक्टिव्ह ठेवा, चालत ठेवा ग्रुपला ऍक्टिव्ह. अँड आणखी तुमचे कोणते फ्रेंड्स असतील ज्यांना शिकायची इच्छा आहे तर तुम्ही त्यांना सांगू शकता. अँड ज्यांनी कालचं सेशन केलं नव्हतं त्यांना जर आणखीन एखादं सेशन पाहिजे असेल बेसिक्स वरती, तर तुम्ही मला पिन करू शकता. अँड किंवा रेकॉर्डिंग तर आहेच अवेलेबल. मी एका मिनिटात तुम्हाला त्याची लिंक देऊन टाकतो, जर चॅटमध्येच देऊन टाकतो link. हा व्हिडिओ आहे. हा, येस. सो येस, मी चॅटमध्ये टाकून दिली आहे लिंक त्याची. तर तुम्ही बिलकुल जाऊन एक त्याला लुक देऊ शकता, बेसिक्स तुमचे क्लिअर होतील. अँड येस, एकदम ग्रुपवरती मी 1 डे बघायची की 1 आवर्स, याचा आन्सर आहे की तुम्हाला किती वेळ त्या स्टॉक मध्ये एंगेज राहण्याची इच्छा आहे. सो इट टोटली डिपेंड्स. तुम्ही जर 1-2 दिवसाच्या आयडियाने असाल तर 1 आवर मध्ये बघू शकता, बट ऍज अ बिगिनर आय विल प्रेफर की तुम्ही 1 डेच टाइम फ्रेम बघा सध्या. जसं जसं तुम्हाला कळत जातील तुमचे पॅटर्न्स चांगले चांगले होत जातील, तुम्ही छान छान ट्रेड्स घेऊन एक 10%, 15% जोपर्यंत काढायला शिकाल तोपर्यंत तर तुम्ही डेली टाइम फ्रेम वापरा. त्याच्यानंतर मग तुम्ही इंट्राडे, मंथली, वीकली याच्यामध्ये जाऊन स्वतः अटेम्प्ट करू शकता. सो ऍज अ बिगिनर गो फॉर 1 डे, बट असं नाही की 1 आवर्स वापरायची नाही. ते स्टॉप लॉस वगैरे सेट करताना तुम्ही वापरू शकता 1 आवर वगैरे, बट मॅक्झिमम टाइम्स 1 डे टाइम फ्रेमला स्टिक करून राहा. इवन टुडे मी पण 1 डे टाइम फ्रेम वरतीच माझ्या मॅक्झिमम ट्रेड्स घेतो. हार्डली एखादी असते जी 4 आवर किंवा 1 आवर मध्ये मी घेत असतो. सो येस, 1 डे टाइम फ्रेमला प्रेफर करायचं. ओके, आणखीन कोणाला काही बोलायचंय?
हेलो। टॅक्सेस टॅक्सेस काय असतं की सगळ्यात पहिले तर टॅक्स असतो ब्रोकरेज, आणि ब्रोकरेजच्या आधी पण मी सांगतो डीपी चार्ज असतो. अशा आपल्यासारख्या जे नवीन ट्रेडर्स आहे ज्यांचं कॅपिटल कमी आहे, अशा लोकांचा डीपी चार्ज हे मला पण याने खूप त्रास दिला होता. आधी तर मला माहितीच नव्हतं पहिले 6-7 महिने की डीपी चार्ज सारखा प्रकार असतो. तर डीपी चार्ज हा चार्ज एक जनरल हा घेतला जातो सीडीएसएल आणि एनएसडीएल जे तुमचे असतात सेंट्रल डिपॉझिटरीज, जे कोणी तुमचे स्टॉकची नोंदणी ठेवतं, डेटाबेस मेंटेन करतं की तुमच्याकडे किती शेअर आहेत, किती तारखेला घेतलेले आहेत. ही कंपनी प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा एखादा डिलिव्हरीनी म्हणजे डिलिव्हरी स्टॉक घेतलेला जो आहे तुमचा, इंट्राडे आणि डिलिव्हरी असे 2 प्रकार असतात. आणखीन बरेच असतात, बट डिलिव्हरी जेव्हा तुम्ही शेअर घेता, म्हणजे जी भाव आहे त्या भावाने घेऊन टाकणे शेअर आणि इन्फिनाइट टाइम पर्यंत तुमच्याकडे ठेवणे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला वाटेल तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता. अशी काही लिमिट नाही की आज उद्या विका या एवढ्या वेळाने विका, असं काही लिमिट नसते डिलिव्हरी टॅक्सेसला. तर जे डिलिव्हरी ट्रेड्स असतात तुमच्या, असे डिलिव्हरी ट्रेड जेव्हा तुम्ही विकतात, तेव्हा विकल्या विकल्या तुमच्या खात्यातून 15.93 रुपये इन्क्लुडिंग जीएसटी म्हणजे अप्रॉक्सिमेटली 16 रुपये हे दुसऱ्या दिवशी काटले जातात. त्या 16 रुपीजला म्हणतो आपण डीपी चार्जेस. आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल असतं ते तुमचं ब्रोकरेज. जर तुम्ही झेरोदा वापरत असाल तर झेरोदाला ब्रोकरेज नाहीये डिलिव्हरीवर. ठीक आहे. आणि जर तुम्ही ग्रो वापरत असाल, अपस्टॉक्स वापरत असाल तर तिथं 0.05% किंवा मॅक्झिमम 20 रुपीज पर ट्रेड असा ब्रोकरेज आहे त्यांना दुसऱ्या ब्रोकर्सला. पण झेरोदावरती ब्रोकरेज नाहीये. झेरोदा आणि हे डीपी चार्जेस तर सगळीकडेच असतात. ब्रोकर इंडिपेंडेंट असतात ते, कारण की ते डिपॉझिटरी घेतात, ब्रोकर्स घेत नाहीत. आणि काही ब्रोकर्सकडे हे असतात, मेंटेनन्स फीस असतात की 300 रुपये महिन्याला, 300 रुपये वर्षाला, 200 रुपये वर्षाला, 500 रुपये वर्षाला, ज्याचं त्याचं असतं वेगवेगळं मेंटेनन्स चार्ज. तर ते पण तुम्हाला भरावे लागतात. तर हे मेजर 3 टॅक्सेस आहेत जे तुम्हाला पे करावे लागतात. आणि आणखीन याच्यात बाकी इन्व्हेस्टर साठी असतात, पण ट्रेडर साठी हे एवढेच असतात मोस्टली लागणारे टॅक्सेस. ओके, आणखीन काही डाऊट? नाही दादा. ओके. तर आय एक्सपेक्ट की आज आज उद्या परवा संडे पर्यंत ग्रुप वरती फुल असं स्पॅम सुरू होऊन जाईल चार्टचा. अँड आम्ही ज्यांना येईल तर ज्यांना ज्यांना येतील त्यांना आपण प्रेज करू नेक्स्ट लेक्चर मध्ये. आणि त्यांचे हे पण करून ज्यांचे चुकतायत त्यांना आपण समजवू पण की कसं काढायचं चार्ट. आणि प्रॅक्टिस इज द की, प्रॅक्टिसनेच येईल हे, असं एवढं माहिती घेऊन फारसं होणार नाही. म्हणून चार्ट्स काढण्याची प्रॅक्टिस करा, ग्रुपवरती टाका. अँड येस, त्याची खूप हेल्प होईल तुम्हाला. सो आय विल स्टॉप शेअरिंग. ओके, आणखीन कोणाला काही इनपुट द्यायचं? ओके, तर आय विल कन्सिडर इट ॲज अ नो. सो ओके, ठीक है, मैं अपन इसे थांबू. आई होप आज आप कुछ नया समझे होंगे. मिलेंगे नेक्स्ट क्लास में. जय हिंद.